उन्हाळ्यात एक प्लेट पाणीपुरी आणि रात्री इमर्जन्सी। काल माझ्याकडे एक कुटुंब आलं। त्यांनी संध्याकाळी बाहेरचं स्ट्रीट फूड खाल्लं होतं। रात्रीपासून सगळ्यांना उलटी आणि जुलाब सुरू झाली। उन्हाळ्यात अन्न पटकन खराब होतं आणि त्यात जंतू वाढतात, त्यामुळे फूड पॉयझनिंगची शक्यता वाढते। फूड पॉयझनिंगची 3 मुख्य लक्षणे: पहिलं सतत उलटी, दुसरं पातळ जुलाब आणि तिसरं पोटात तीव्र दुखणे। जेव्हा अन्नामध्ये जंतू किंवा टॉक्सिन्स तयार होतात तेव्हा ते पोटात गेल्यावर उलटी आणि जुलाब सुरू होतात। असं झालं तर शरीरात पाणी कमी होऊ नये म्हणून ORS घ्या। बाहेरचं अन्न काही दिवस टाळा आणि गरज वाटली तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या। उन्हाळ्यात बाहेरचं अन्न खाताना काळजी घ्या आणि ही माहिती शेअर करा। उन्हाळ्यात एक प्लेट पाणीपुरी आणि रात्री इमर्जन्सी। काल माझ्याकडे एक कुटुंब आलं। त्यांनी संध्याकाळी बाहेरचं स्ट्रीट फूड खाल्लं होतं। रात्रीपासून सगळ्यांना उलटी आणि जुलाब सुरू झाली। उन्हाळ्यात अन्न पटकन खराब होतं आणि त्यात जंतू वाढतात, त्यामुळे फूड पॉयझनिंगची शक्यता वाढते। फूड पॉयझनिंगची 3 मुख्य लक्षणे: पहिलं सतत उलटी, दुसरं पातळ जुलाब आणि तिसरं पोटात तीव्र दुखणे। जेव्हा अन्नामध्ये जंतू किंवा टॉक्सिन्स तयार होतात तेव्हा ते पोटात गेल्यावर उलटी आणि जुलाब सुरू होतात। असं झालं तर शरीरात पाणी कमी होऊ नये म्हणून ORS घ्या। बाहेरचं अन्न काही दिवस टाळा आणि गरज वाटली तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या। उन्हाळ्यात बाहेरचं अन्न खाताना काळजी घ्या आणि ही माहिती शेअर करा।